पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील सांगली फाटा उड्डाण पुलावर मंगळवारी शगुन कास्टिंगचा मालवाहू टेम्पो पलटी झाल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली। मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित आणि किंवा इतर वाहनांचे नुकसान टाळण्याने मोठा अनर्थ टळला। MH14 DM 1325 क्रमांकाचा मालवाहू टेम्पो शुगर कस्टिंग मधून माल घेऊन कागल येथील कस्तुरी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडकडे निघाला होता। पुलाची शिरोली येथील सांगली फाटा उड्डाण पुलावरून जात असताना टेम्पोचा कमान फाटा अचानक तुटला, त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून टेम्पो रस्त्यावर पलटी झाला। टेम्पो चालक राकेश पांढरबळे यांनी प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याने इतर कोणत्याही वाहनाला धडक बसली नाही, तसेच चालकासह अन्य कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। अपघातानंतर टेम्पो महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ वाहतूक नियंत्रण घेत क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला हटवला। त्यानंतर काही वेळाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले असून शिरोली MIDC पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। अवजड व मालवाहू वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी करून सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा।